संतोष बांगर यांच्या पुढाकारातून बंबम भोलेच्या गजरात कावड यात्रा संपन्न, हजारो भाविकांचा सहभाग. हिंगोली प्रतिनिधी. हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर आयोजित कावड यात्रा दिनांक 24 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. कळमनुरी शहरालगत असलेल्या चिंचाळेश्वर महादेव मंदिरात पूजा संपन्न होत कावड यात्रेने हिंगोलीच्या दिशेने प्रस्थान केले. यावेळी कावड यात्रेत हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी आपला सहभाग नोंदवला. कावड यात्रेच्या गर्दीतून चालताना शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. तसेच मोठ्या संख्येने सहभाग देखील. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात दरवर्षी भाविक कार्यकर्ते मोठ्या संख्येने कावड यात्रेत सहभागी होत असतात. कावडच्या माध्यमातून संतोष बांगर मोठं शक्ती प्रदर्शन करत असतात, हे सर्वश्रुत आहे. यावर्षी देखील कावड यात्रेमध्ये हजारोंची संख्या दिसून आली. तर रस्त्यांच्या दुतर्फा इमारतींवरून देखील मोठ्या संख्येने लोक कावडचे दर्शन घेत होते. संतोष बांगर त्या लोकांना हातवारे करत अभिवादन देखील करत होते. मागील अनेक वर्षांपासूनची कावड यात्रेची परंपरा आहे व आमदार संतोष बांगर यांच्या जडणघडणीमध्ये सुद्धा या कावड यात्रेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दरवर्षी कावड यात्रेच्या माध्यमातून त्यांच्या व त्यांच्या समर्थकांचा हा एक स्नेहमिलन मेळावाच असतो, असं म्हणलं तरी वावगं ठरू नये. संतोष बांगर यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी भेटली ती माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यामुळे. संतोष बांगरांची जिल्हाप्रमुखपदी निवड होण्यामागे सर्वात मोठा हात होता तो वानखेडे यांचाच. व सर्वात मोठी व महत्त्वाची कलाटणी भेटली ती कावड यात्रेमुळे. कावड यात्रेसारख्या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संतोष बांगर यांनी आपले संघटन मजबूत केले. त्यांच्या मेहनतीची चीज होत त्यांना एक नाही तर 2 वेळेस त्याचे फळ देखील मिळाले. 12 ऑगस्ट 2019 रोजी हिंगोली शहरात कावड यात्रेदरम्यान दगडफेकीची घटना घडली होती. हिंगोली शहरात सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कावड यात्रेवर काही व्यक्तींनी दगडफेक केली. त्यानंतर हिंगोली शहरात मोठा वाद निर्माण झाला होता. हिंगोली शहरातील औंढा नागनाथ रस्त्यावरील ईदगाह मैदान, आदर्श चौक, देवडानगर, हरण चौक आदी भागात 2 गटांमध्ये हाणामारी झाली. या हाणामारीत 10 ते 15 जण जखमी झाले होते. तोडफोडीत 4-5 एसटी गाड्या, ॲटो, मोटरसायकल, स्कूटर अशा 20 ते 25 वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. ही घटना घडली ती कावड यात्रेची मिरवणूक काढण्यासाठी डीजे वाजवत काही तरुण देवडानगर भागातून जात होते, तर मुस्लिम तरुणांचा एक जथ्था ईदगाह मैदानाकडे जात होता. दोन्ही गट समोरासमोर येताच दोन्ही गटात जोरदार घोषणाबाजी झाली. त्यानंतर दोन्ही गटातील तरुण एकमेकांवर तुटून पडले. यामध्ये एका मुलावर गंभीर मारहाण झाली होती. गंभीर इजा झाल्यामुळे त्याला तात्काळ नांदेड येथे हलवण्यात आले होते व त्यानंतर या घटनेचे मोठे पडसाद हिंगोली शहरात व जिल्हाभरात उमटले व मोठ्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. व त्यानंतर नेमकं 2च महिन्यांनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले व 21 ऑक्टोबर 2019 रोजी एकाच फेरीत महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघासाठी निवडणूक झाली. संतोष बांगर यांना कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून संधी मिळाली व मिळालेल्या संधीचा व कावड यात्रेवरील दगडफेकीच्या घटनेचा नंतर निर्माण झालेल्या वातावरणाचा मोठा फायदा होत ते मोठ्या मताधिक्याने विधानसभेत देखील पोहोचले. ते त्यांनी आजतागायत मागे वळून पाहिलंच नाही. व त्या घटनेचं नंतर काय झालं, तपास झाला का व काय निष्पन्न झालं कुणास ठाऊक. ही घटना घडली व ज्या पद्धतीने त्याचा संतोष बांगर यांना त्याचा राजकीय फायदा झाला हे पाहता हेतू पुरस्कर तर हा घटनाक्रम घडला नाही ना असा संशय निर्माण होतो. तसेच ती घटना घडली त्यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर व त्यांचे विपक्षातील मुस्लिम धर्मीय मित्र स्वतः त्यांनीच रचलेला तो डाव होता अशी त्यावेळी लोकांमध्ये चर्चा देखील होती. असो, अखेर सार एकच, कावड यात्रा व संतोष बांगर यांचा अटूट संबंध होता, आहे व राहील. हिंगोलीतील कावड यात्रा म्हणजे नित्यानेच उत्स्फूर्तपणे गर्दी होणारच हे सूत्रच आहे. पण तरी यावर्षीची कावड यात्रा ही वेगळीच होती. उसळलेला जनसागर, हजारोंच्या संख्येने बॅनर, फ्लेक्स, शेकडो पोकलँडमधून होणारी पुष्पवृष्टी, जिल्हाप्रमुख संतोष बांगर व त्यांचे बंधू श्रीराम बांगर यांच्या भोवती स्वयंसेवकांनी उभारलेले सुरक्षा कवच, त्यांच्या घेऱ्याच्या आत येणाऱ्यांना गिल्लीसारखी फेकून देणारी त्यांची अफाट क्षमता हे पाहता एक वेगळीच अनुभूती आली. सर्व काही अगदी अभूतपूर्व होतं. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात सर्व काही मंगलच होईल हे अपेक्षित ठेवणं चुकीचंच. काहीतरी नकारात्मक घडणार हे तर नक्कीच. कावड यात्रा आधी चर्चेत आली ती वसमतमध्ये शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांचे बॅनरवरील फोटो वगळण्यात आल्याने. युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्या आडून हा घटनाक्रम घडल्याची वसमतमध्ये चर्चा होती. काल झालेल्या कावड यात्रेत त्याच हिंगोली युवासेनेच्या जिल्हाप्रमुख
राम कदम यांचे फोटो त्यांच्याच हिंगोली शहरातील पॅनलवरून वगळल्या गेल्याचे पाहावेस मिळाले. जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्यावर जीवापाड व अटकेपार प्रेम करणाऱ्या राम कदम यांचे फोटो वगळणारे स्वतः जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांचेच निकटवर्ती आहेत हे विशेष. असो, एवढ्या मोठ्या कार्यक्रमात छोट्या छोट्या गोष्टी घडणारच, त्यात काय विशेष. यावेळच्या कावड यात्रेला जिल्हा प्रमुख संतोष बांगर व त्यांच्या समर्थकांसाठी वेगळेच व अनन्यसाधारण महत्त्व होते. त्यास कारणही तसेच आहे. नजीकच्या भविष्यात लवकरच महाराष्ट्र मंत्रिमंडळात फेरबदल होणार अशी चर्चा असून कावड यात्रेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मोठ्या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून संतोष बांगर यांनी आपली दावेदारी मजबूत केल्याचे पाहावेस मिळाले. मागील विधानसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यात महायुतीने विरोधकांना नामोहरण करत व्हाईटवॉश दिला होता. हिंगोलीतील 3 मतदारसंघात महायुतीच्या 3 पक्षांचे आमदार आहेत. मंत्रिपदासाठी संतोष बांगर यांनी आपली दावेदारी मजबूत केली असली तरी मंत्रिपद कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं असणार आहे. संतोष बांगर यांची वर्णी लागणार की जिल्ह्यातील त्यांच्या मित्राची की त्यांच्या हितशत्रूची हे लवकरच ठरणार आहे. आता नजीकच्या भविष्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ फेरबदलात हिंगोली जिल्ह्यातून कोणाला संधी मिळणार व हिंगोली जिल्ह्याचा पुढचा पालकमंत्री कोण होणार हे लवकरच ठरणार आहे. त्यासाठी हिंगोलीकर उत्सुक देखील आहेत. तुर्तास थांबूयात. मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, हिंगोली.